आणि आता एक महत्त्वाची बातमी येते आहे। मराठा आरक्षणावरील समर्थनार्थ आणि विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये आजपासून नव्याने सुनावणीला सुरुवात झाली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, काय नेमकी या सुनावणीची पार्श्वभूमी आहे आणि कशा प्रकारे आता याचं कामकाज असेल? आम्हाला आपण जर पाहिलं तर खरं तर फेब्रुवारी 2024 मध्ये बीसी मधून जे ते मराठा समाजाला एकंदरीत आरक्षण देण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतरच एप्रिलमध्येच या मुद्द्याच्या विरोधात याचिका जी आहे ती करण्यात आली होती आणि काहींनी समर्थनार्थ सुद्धा याचिका केली होती। त्याच्यानंतर जी आहे ती सुनावणी सुरू झाली होती। त्यावेळेस ते उपाध्याय म्हणून न्यायमूर्ती होते मुंबई उच्च न्यायालयाची, त्यांची बदली जी आहे ती दिल्लीत झाली होती। त्याच्यानंतर पुन्हा एकदा सुनावणी झालीच आहे। त्याच्यानंतर आता खरं तर शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली, पण शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत कोणत्या बेसवर कोणत्या मुद्द्यांवर जे विद्यार्थ्यांना प्रवेश देतात त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हा संपूर्ण आरक्षणाचा मुद्दा समोर आला आणि त्याच्यानंतर स्वतः न्यायमूर्ती भूषण गवई यांनी जे आहे ही सुनावणी पुन्हा एकदा लवकरात लवकर पार पाडावा असे निर्देश जे ते देण्यात आले आणि त्याच्यानंतर न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या 3 सदस्यीय पूर्णवेळ खंडपीठ तयार करण्यात आले आणि आज त्याची पहिली सुनावणी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयात सुरू झालेली आहे। त्यामुळे आजपासून या सुनावणीला सुरुवात होईल, पण किती लवकरात लवकर हा निर्णय येणं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की विद्यार्थ्यांचे प्रवेश जे ते यामुळे वेटिंगवर जाणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही संपूर्ण सुनावणी प्रक्रिया करावी, पार पाडावी असं स्वतः गवई यांनी म्हटलेलं आहे। सगळ्यात विशेष बाब म्हणजे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेनंतर जे इतर अभियांत्रिकी शिक्षण असेल किंवा महाविद्यालयीन प्रवेश असेल त्यावेळेस सुद्धा हा मुद्दा चर्चेला जाईल। त्यामुळे आता ही लवकरात लवकर या संपूर्ण मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी ही सुनावणी सुरू झालेली आहे। 10% एससीबीसीचं आरक्षण दिल्यानंतर आरक्षणाची जी मर्यादा होती 50%ची त्याच्याहून ती वाढली होती आणि त्याच्या विरोधातच याचिका जी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नुकतीच सुरुवात झालेली आहे। नेमके या सुनावणीत काय घडते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि निश्चितपणे अजय, एससीबीसी नुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित होणार आहेत आणि त्यासाठी वेगाने आता ही सुनावणी पार पडेल अशी आपण अपेक्षा करूया। धन्यवाद तूर्त या माहितीसाठी। आणि यानंतर एक नजर टाकूया या क्षणाच्या हेडलाईन्स